नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महावितरणमध्ये जे काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या रिगार्डिंग या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। पाहूयात सविस्तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे या भरती संदर्भात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भाची योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या मार्फत प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। जाहिरात क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 5/2023 नुसार, तसंच 6/2023 आणि 7/2023 तसेच 8/2023 च्या ज्या काही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्या जाहिरातीचा संदर्भ घेऊन या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजी कंपनीचे जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार पहा याबाबत विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी देखील देण्यात आलेली होती आणि उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता दिनांक 20/6/2024 पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती। आता जी अपडेट आहे ती पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विविध पदे जी आहेत ते जाहिरातीनुसार तुम्ही पाहिलेले आहे। कोणते कोणते पदे यामध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा हे पद भरले जात आहे, विद्युत सहाय्यक आहे, शिकाऊ पदवीधर अभियंता वितरण आणि स्थापत्य, तसंच पदविकाधारक शिकाऊ अभियंता वितरण आणि स्थापत्य या पदासाठीची जाहिरात विद्यार्थ्यांना प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म देखील भरलेले आहेत। आता जी अपडेट जी आहे ती पहा, या ठिकाणी जे SEBC उमेदवार आहेत EWS मधून जे कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेले आहेत EWS या प्रवर्गातून, त्यांना SEBC प्रवर्गातून फॉर्म भरण्याकरिता या ठिकाणी परत एकदा लिंक जी आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पहा, दरम्यानच्या काळामध्ये शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांच्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता SEBC आरक्षण जारी करण्यात आलेल्या आदेशांना अनुषंगाने उक्त जाहिरातीकरिता म्हणजे उपयुक्त जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी आरक्षण निश्चित करून सुधारित रिक्त पदांचा तपशील हे 21/6/2024 रोजी कंपनीचे अधिकृत जे काही संकेतस्थळ आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्थात EWS या प्रवर्गातून ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांनी आता SEBC प्रवर्गातून विकल्प सादर करणे व मार्गदर्शक सूचना विविध प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। ओके, त्या रिगार्डिंग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे उमेदवार EWS मधून फॉर्म भरलेले आहेत असे उमेदवार आता जे काही आरक्षणानुसार तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदीच्या अधीन राहून आता SEBC या प्रवर्गातून ते अर्ज करू शकतात। याची मुदत देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पहा, सदर मूळ जाहिरातीस अनुसरून ज्या SEBC उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात EWS प्रवर्गातून अर्ज भरले आहेत यांच्यासाठी SEBC प्रवर्गाचा विकल्प सादर करणे, तसंच वेबसाईटची लिंक URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसा विकल्प सादर करण्याची तारीख देखील या ठिकाणी देण्यात आलेली होती 4/8/2024 असं या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, आता या तारखेनंतर तुम्हाला पहा या ठिकाणी आता जे SEBC उमेदवार वयाधिकामुळे उक्त पदांकरिता अर्ज करू शकले नाहीत यांच्याकरिता देखील या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता वेबसाईटची लिंक जी आहे URL लिंक ती कंपनीच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 16/8/2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज फिलअप करू शकता। ठीक आहे, 16 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही हे फॉर्म भरू शकता। तदनंतर अर्ज सादर करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असं या ठिकाणी सर्व उमेदवारांना सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो 16 ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ठिकाणी आता काय करू शकणार आहेत, फॉर्म फिलअप करू शकणार आहेत। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे फॉर्म जे आहे ते लवकरात लवकर तुम्हाला भरून घ्यायचं आहे। आणि ज्या उमेदवारांनी EWS मधून फॉर्म भरलेला आहे अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर SEBC या प्रवर्गाचं विकल्प सादर करायचं आहे। ठीक आहे, सो माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि नवीन चॅनल पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण आपण जे काही अपडेट येत आहेत रिक्रुटमेंट प्रोसेस संदर्भातच्या ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।